हाँ सर. येस सर, येस सर. येस सर. वन सेकंड सर, वन सेकंड. आता काय झालं? मीटिंग चालली, मीटिंग. माझ्या मैत्रिणीने ना व्हॉट्सअपला मेसेज केलाय. अगं तुझ्या मैत्रिणीचा मेसेज नंतर ऐकतो, मीटिंग चालू आहे, जरा ऐक ना जरा. अगं जरा. तिने लक्षणं पाठवलेत आणि त्या लक्षणामधली 7-8 लक्षणं तुमच्याशी जुळत आहेत. कसली लक्षणं आहेत तुझी? भाग लपडी. अगं मीटिंग चालू, अगं मीटिंग ऐक ना जरा. अगं लक्षणं जुळत आहे 7-8. कशी काय? कशी काय? कशी काय? जरा 2 मिनिटं होल्ड तरी करू दे जरा. त्याला म्हणा थांबा 2 मिनिटं पार्सलाला जाऊन येतो. हा बोला. सर 1 सेकंड. हा थोडं जरा इमर्जन्सी आहे, 1-2 मिनिटांमध्ये आलो सर. बाय दिसते. अगं लंडनची मॅडम आहे ती. बाय तुला सगळीकडे अशा काय बायका दिसतात का? तिकडची बायन पुरुष काही वेगळे राहते का? बरं ती जाऊ दे. सगळे 8 लक्षणं जुळत आहेत. काय तरी मी म्हणते हा रोज माणूस सकाळ संध्याकाळ उठून नाटापटा कसा करतोय. टी शर्ट केस कट्टे, केसाला तेल लावणं, कोंबडं काढणं, दाढी कोरीव करतोय. नाही एवढं ह्याच्यामध्ये परिवर्तन कसं काय झालं? लगेच झालं तो गबाळ्यागत राहत होता. कसं? अगं परदेशातली कंपनी आहे, काम करतोय मी, ऑफिस आहे. मला सांग 24 तास घरातच आहे ना. त्यांना मन नाही ती कुठेतरी तुम्ही खसकाटलाय. बरोबर तिने सांगितलंय 8 लक्षणं, याच्यातले 8 लक्षणं जुळतात. अगं तुला डोक्या बिक्यावर पडले का काय? अगं ऑफिस आहे का हे? मी नाही काय बोलत. कुठं चालू आहे? मी काय बोलत नाही. बायकोला सगळं शेअर करतात. थांब जरा, मला बंदच करू दे बाबा हे. अगं काय चालू आहे तुझं? काय चाललंय तुझं? काय बोलते तू? तू काय मी वाईट मानून घेणार नाही तशी. माझ्यापासून लपवून तुम्ही काय? अगं पहिले ते व्हॉट्सअप बंद कर आणि ते मैत्रिणी तुझ्या पहिल्या ब्लॉगला टाक. आणि ते तुझं ना ते ग्रुप बी पाहिजे ना, ते सगळं पहिलं बंद कर. असं कसं ती चांगलं एवढं अवेअरनेस. अगं घरात मोकळं बसून तुझी नाटकं चालले ते सगळं मला सांग. तुझ्या मैत्रिणी ती आहे म्हणून मला सगळं कळतं ना. तर मला येडीला कुठे काय कळतंय? मी आपल्याशी येड्यासारखी राहत्या गबाळ्याला. ती सगळं काही मला सांगते तेव्हा मला समजून ती सगळं तुला चांगलं नाही सांगत. तुझ्या घराचा विध्वंस करते ती. झाडाला पाणी घालायला लागतं, परत पाण्यात झाड लावायला लागतंय. सगळं ती मला सांगते. तिच्यामुळेच मला समजलं की तुमच्या झाडाला पाणी टाकायला लागतं. झाड मोठं होण्यासाठी आपल्याला त्याला खत घालावं लागतं. सगळं सांगत असेल ना तुला. हा बरोबर बरोबर. तुमची लक्षणं तिनं जसं सांगितलं तसं 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 सगळं जुळलंय. अगं पण जेवायला खायला घरात तुला सगळं पैसे पाणी वगैरे आपल्याला ही कंपनी देते का? ज्या कंपनीचं आपण काम करतो ते राहिलं बाजूला का मैत्रिणी देते तुला रोज पैसे आणून? नाही तसं तिचा फोन नाही आला की मला जरा कसं तरीच होतं. तुमचं जेवण आज नसलं तरी चालेल. हा पण ती सगळं खरं खरं सांगते. हा बरोबर. ती तुझ्या नवऱ्याची वाट लावायचं काम सगळं व्यवस्थित सांगते तुला ना. आणि असं कसं? आता मला सांग ऑफिसची एवढी मंद बुद्धी आहे. अगं परदेशामध्ये मीटिंग चालू. तिने मला सांगितलं आणि मी ते ऐकलं. एवढी मंद बुद्धी आहे का नाही? मी ते बघते. ती जे बोलली आहे ते तिने सांगितलंय ते तुमच्यात दिसतंय का? ते दिसतंय तुमच्यात. आणि 7-8 लक्षणं जुळतायत. बरं आता काय काय मला सांग, काय जुळतंय? लपडी. कशाची लपडी? तुमची हे काय असं झूम वर बोलताय? आता तुम्ही मला सांगताय ही कंपनीत आहे कोणतरी. मला काय माहिती कोण आहे? मी का बघायला ऑफिस मध्ये तुमच्या. अगं लंडनची मॅडम आहे ती. लंडनची आहे ती. मी 24 तास. अगं मी 24 तास इथं तुझ्या बरोबर घरात आहे ना. मी बघा म्हणून लपवून ठेवला का बाजूला लॅपटॉप? अगं मीटिंग चालू होती, झूम मीटिंग. नाही माझ्यापासून लपवण्यासाठीच बाजूला ठेवला लॅपटॉप. आता काय तुझ्याकडे डोकं आपटून घेऊ का मी? टाकून मला कोणी झूम वर. अगं ते कशाला तुला बघायचं? अगं ऑफिस आहे ते. मी आपली अशी बाजूला उभी राहून बघते कोण आहे. तुम्ही असं झूम करा मी बघते ना. मी नाही मध्ये दिसत. नाही मी अजिबात अशा वाकून बघत नाही. मी अशी लांबून बघते. पण तुला कशाला बघायचं? काय बघायचं त्याच्यात? एक काम करते, माहिती दे तुझ्या कानाला लावतो, ऐकत बसतो सगळं म्हणजे व्यवस्थित. हॉंग कोण ऐकायचं? मी असं लांबून बघते ना. असं लांबून बघते. लपून का ठेवला?
अगं ह्या महिन्यात पगार सुद्धा देणार नाहीत का? असं जर तुझं मला सांग 8 दिवस मी अजून भरले नाही. तुझी रोजचा चालू झालं म्हटलं की तू अशा आलेली आहे काहीतरी. माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला, माझ्या मैत्रिणीने असं केलं, माझ्या ग्रुपवर असं. पगार देणार नाही? कामच नाही केलं तर कोण पगार देईल तुला? मग तिच्या रात मारायचे. काय तुम्ही पण ना सोडून द्यायचं काम आणि काय करायचं? दुसरं गावाला जाऊया का दगड वळायला? म्हणजे तुमचं त्या बाई सांगाच लफडं आई ग. तुम्हाला ती बाई सोडायची नाही आहे. देवा कुठून कुठून सूत्र जुळतात बघ देवा. तरी मी घरातल्यांना म्हटलं होतं की अडाणी बायको नको आहे मला, म्हणून मला शिकलेली पाहिजे होती. अच्छा म्हणजे शिकलेले बाय तुमची 4-5 लपडी पचवून गेल ना, आहे की नाही? तुमच्या हीच मनात असेल. अच्छा म्हणजे सगळी म्हणजे तुम्ही वाऱ्यावर मोकळं कसं असं आहे ना? म्हणजे सगळीकडे माझी लपडी चालू आहे. काय सांगताय तुम्ही? बाहेर बघायला आली का तुम्ही? बाहेर कुठे गेला चालता फिरता कोणाशी बोलताय? बस मध्ये बसला कोणाशी बोलताय? ऑफिस मध्ये गेला कोणाशी बोलताय बघायला आली का? महिन्यात 1 दिवस फक्त बाहेर गेलोय. अगं घरातच ऑफिस मध्ये मीटिंग चालू आहे, सगळी ऑनलाईनच आहे. त्याला बोलायला वर्क फ्रॉम होम, का? वर्क फ्रॉम होम आहे त्याला बोलतात. लॅपटॉप वर बोलताय सारखं. ते रोज झूमची मीटिंग असते ते का? झूम अगं सगळे घरी असतात आपापल्या, आणि मग ह्या असं ऑफिसचं वर्क इथं घरामध्ये करतात सगळं बसून, मीटिंग चालतात. मग त्याच्यानंतर तो कोणतरी आहे ते झूम वर. अयो आता तुझ्या संग तर कुठे तुझ्या पाया पडू का मी? का तू त्या बाईच्या नादाला लागली आणि तुला कधी काहीतरी उतरत्या? मला पाप लागत नाही. घ्या जवळ मी आपली अशी लांब उभी राहून बघते. घ्या 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 असू दे घ्या 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 घ्या. अगं पण मला सांग, मला काम करा मी बघते. मी देऊ तू आता काय मध्ये बोलणार नाहीस ना? नाही मी काय नाही बोलत. पक्का? मी देऊ हातात देऊ. हा तू मध्ये खरंच बोलणार नाही ना? लांब उभी राहून बघते कोणची नटी आहे ती. तू मध्ये बोलणार नाहीस ना? नाही नाही मी कशाला मी काय येडी आहे मध्ये बोलायला? कोणची नटी आहे ते बघते ना मी. अगं नटी नाही मॅडम आहे ती, लंडनची आहे, लंडन. तिला काय कळतंय? आता तुला लंडन कुठे ते पण माहित नसेल. तिला काय जातंय का? तिला काय जातंय का? अगं माझ्याशी बोलतायत ते लोक, चालू मध्ये तुला तुझं सगळं ऐकायला जाणार. तुझं शांत राहा ना. काय तुझं लंडनची हाय म्हणलं तिला नटी पट्टी काय कुठे तिला का कळतंय तिला? अगं पण जरा गबस ना तू. काय प्रॉब्लेम आहे तुझा? ग मी अशी लांब उभी राहते अशी. आता मी त्याच्याशी कसा बोलू ग? बाळा मी इथं उभी राहते ना. चलो कंटिन्यू येतंय मला बी इंग्लिश येतंय. कंटिन्यू नाही, कंटिन्यू. मोहरा बघा आला का? बाय काय चिकनी आहे? नाही अगं मध्ये बोलू नको. अगं मग ऐकायला जायला आज नाही मी काय बोलत नाही. हा हा मला वाटत नाही जास्त दिवस मला कामावर ठेवतील इथं. कंटिन्यू आधीचा बाप ठेवेल. हा चला कंटिन्यू. तू जा ना आतमध्ये, मला बघू दे ना, मला करू दे जरा काम. बर मी जाते आतमध्ये. हा जाते मी आतमध्ये. कंटिन्यू. डोक्याला यार एक खुळं उगच आणलं यार गावावर ना. माणसाने सांगतो नको लगीन करायला. हा सर सॉरी सॉरी. हॅलो. अरे यार तू मध्ये काय येते सारखी? मला तुमची मॅडम बघायची होती कशी दिसते ती, म्हणून म्हणलं गुच्चूप बघा. लिपस्टिक चांगली लावली तिने. कंच्या शेडची वगैरे आहे तिला. अगं तुला जाऊन मार्केटमध्ये आण जा, तुला सगळ्या लिपस्टिक मिळतील. तू कशी गवणी घातली काय ते? बरं असू द्या बोला. अगं गवणी नाहीये, तो तिचा कोट आहे वरून, हो का? आणि तो आतमधला ड्रेस असतो तसा. तिला म्हणावं माझा जरा 5-10 हजार 50 हजार पगार जरा वाढेव. रोज भांडणं करतोय मी इथं. म्हणजे काम न करताच पगार वाढवेल ती? चांगला पगार वाढवला का तुला? आमच्या घरी आल्या वांग्याचे भाजी भाकरी खायला घालतो की? सांगा तिला. बोला काय रे डोक्याला ताप यार. हा सर सॉरी सर, थोडं लेट नाही, जरा थोडंसं कामामध्ये बिझी होतो जरा थोडंसं. नाही सर परत इथून पुढे चुकी नाही होणार सर. सॉरी सर. हा सर. Yes. तू नाही माझ्या बरोबर, तू मला कामच नाही करू देणार. आता मी जरा आतमध्ये गेले का त्याला या म्हणलं लगेच. अगं या म्हणजे यस म्हणतात का त्याला? यस म्हणतात. या म्हणलं म्हणजे ते येणार होते. आता मला तर नाही वाटत मी तुझ्या बरोबर राहू शकतो. एक काम कर. अच्छा म्हणजे तिला य म्हणताय मला जा म्हणताय.
मला वाटलंच होतं त्या मैत्रिणी मला म्हणलं ना ती मैत्रीण खरं सांगत हा होती. तिला या म्हणतोय तुला जा म्हणतोय. वा 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 वा. आता माझा संताप वाढायला लागला खरंच. तुम्हाला काम करू देणार आहे का नाही देणार आहे मला? तिला या म्हणला. अगं कामावरून काढून टाकतील ते लोक ग मला. सोडून द्या ती काय आहे ना त्याच्या काय तिच्या 50,000ची नोकरीला करायचा. या म्हणला तिला. तुम्ही तिला या म्हणला. कुशाने तिला माझ्यासमोर समोर या म्हणताय. अय्यो एवढ्या पत्र मोजून गेली. अगं जरा शांत घे जरा शांत घे ग. गावाला पण आपल्याला येड्यात काढतील लोक. शांत घेते ती आली का तिला बघते. अगं लगीन करून आल्यानंतर म्हणते नोकरी सोडून तू गावाला आला. ती आली का बघते. कंटिन्यू कुशाने ठेवला बाजूला लॅपटॉप. हा चहा देऊ का आणून? चहा प्यायचा? मला तुझं काही नको आहे. तेवढं तुझ्या त्या मैत्रिणीला ब्लॉक कर. म्हणजे मी बनवलेला चहा पण नाही आवडत. अय्यो तू कुठून गेली तुमची आता? अगं म्हणजे तिला कॉफी आवडते तुम्हाला आता? ती तिथनं मला कॉफी देते का? आता कसं मी बनवलेला चहा नाही आवडत. असं बघते मी ते आल्यावर बघते. ते येऊ द्या तिला. आपण आता असं सरळ घेऊया. आता सरळच घेऊया. येऊ द्या तिला. येऊ द्या. चुकून सुद्धा रे बाबांनो लग्न करू नका. नाही अच्छा म्हणजे लग्न करू नका. म्हणजे मोकळं राहायचं. अजून 10-12 लफडी कराय. तुझ्या पाया पडू का मी? अगं सोडत नसते तशी. एक शब्द मला बोलू दिला झाले. अच्छा म्हणजे माझं तोंड बंद करायचंय. आता मला समजलं. आता मी सोडत नसते. माझं तोंड बंद करायचंय. अगं फोन आहेत ती. कोण असणार माझ्यासमोर? कोणते काय जाय म्हणा. मी इथंच आहे. बघू कसं तोंड बंद करता येते. झुमला येऊ तर ते झुमला तिथंच तिला आडवी पडते का नाही बघा. आणि ती माझी मैत्रीण ग देवासारखी आहे ग. ती सांगते म्हणून ग माझं चांगलं चाललंय. नाही तर काय खरं ना ते चांगलं चाललंय का तुझं वाटोळ करायला लागले? ती जरा बघ जरा. नाही तिला अजून मेसेज टाकलाय. तिला ब्लॉक 5 मिनिटाला नवऱ्यावर ध्यान ठेवणे. ती लक्षणं दिसल्यास 5 मिनिटाला मोकळा जरा पण सोडू नये. सगळं तिचं ऐक आणि संसाराचा खेळखोंडोबा करून टाक. नाही मला सांग त्यातलं मला सांग. अजून काहीतरी पाठवते ती. नवरा बाहेर जातो असं काहीतरी लक्षण असेल ना? 24 तास मी घरामध्ये आहे. वर्क फ्रॉम होम करतो ग मी. मला सांग मी बाहेर जातो कधी? वर्क फ्रॉम होम करतात. अच्छा शांतपणे गुलुगुलू बोलता यावं म्हणूनच करत असाल ना? हा बरोबर. तिच्या संग गुलुगुलू बोलता यावं म्हणूनच करतो. सगळ्या गोष्टी सगळं तारतंत्र जुळतंय. हाय मी इथं आणि तुम्ही मी इथं. बघूया. आणि अशीच मी ध्यान ठेवणार. अशीच बायकांनी अशीच ध्यान ठेवले असते आतापर्यंत. चांगलं असं हिरून काढलं. अरे काय नाटक लावलंय. कशी वाट बघत बसली होती का तू माझी? है ना? मी वाट बघत बसली होती. मला पण माहित होतं तुम्ही येणार आहे म्हणून. नाही तेच ना. म्हणजे बरोबर तुझ्या बरोबरच माझं लगीन ठरणार होत आहे ना. मला तर माहिती असतं की तुमच्या संगच लगीन ठरणार आहे. मग मी वाट बघत बसले असते. कशावरून मी तुमची वाट बघत बसले? काय तरी तसं नाही. तुम्ही माझी वाट बघत बसलेले हे खरं आहे बरं. मी नव्हती वाट बघत. तुम्ही माझी वाट बघत बसलेले. सो बरं तुझं झालं असेल तर करू का काम? काय अगं कामावरून काढून टाकतील का ते लोक? उचला बघू आपण. उचला जाऊ द्या माझं. अगं तू परत माघारी येते काय त्याचा फायदा आहे मला सांग? मध्ये मस्त काय ना आता गरम झाले. आता मला सांग त्या झूम मीटिंग वर वगैरे त्यांच्याशी कसं संवाद साधणार मी? कसं बोलणार? कसे प्रोजेक्ट हँडल करायचे मला सांग आता तू. मेसेज आला त्यांनी सांगितलं असेल की तू काम सोड आणि तू फक्त घरातलंच बघत बस म्हणून. सोडून द्या. एवढं काय आणि काय करूया? गावात जाऊन टेकडं पुढे का? अच्छा म्हणजे तुम्हाला तर मला गावाला सोडायचंय आता. हा बघा म्हणजे दुसरी बाई आणायची घरात.
किती मन में लड्डू फुटा. अगं माझी आई मला सोड ना. नको माझं डोकं खाऊ ग. ठीक आहे, एवढं रिक्वेस्ट करताय तर मग मी चहाच बनवून आणते आता. डायरेक्ट चहाच आणते. अयो असं वाटतं ना खरं गळा दाबावायचा. अच्छा, म्हणजे मला मारायचा प्लॅन आहे. आय, 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 आय. मला मारायचा प्लॅन आहे. अगं नाही तुला मारत माझ्या आईचा. बरं, मग चहा घेऊन आले नाही ना. नको तुझा चहा पण मला. आणते आणते आणते. अजून एखादा शब्द बोललो तर परत माघारी येईल. काय डोक्यात ताप आहे यार. काय बोलला तुम्ही. आता बोललो काय नाही. काय बोला. बरं जरा दम दम खावा, जरा लयच गरम झालंय. चहा आणते चहा. थांबा जरा. अगं तुझा चहा नको आहे मला. मला काम करू दे ग. आता तू येऊ नको बाहेर प्लीज. आली आली, हाक मारू नका. आली. मला वाटत नाही मला ऑफिस वर ठेवतील कामाला. कारण 8 दिवस झाले जॉब वरती माझं हेच चाललंय. मी सकाळ सकाळी लॅपटॉप चालू केला. मॅडम आल्याच. केला चालू. कुठं केलाय तेव्हा. मला माहितीये तू येणार परत माघारी. कशाला करू चालू त्याला. चालू नाही केला. मला वाटलं ती आली का काय. नाही करतो मी चालू. हा तू ती आता ती लंडनला आहे ती इथं कशाला येईल तुझ्या घरात. आता सिनियर मॅनेजर आहे ती. मी कुठं छोटा एम्प्लॉय. लंडनची मॅडम आहे ती. हिला वाटतं ह्यो जाईल लंडनलाच आता. तर हिची मैत्रीण हिला सांगायची आणि ही तिचं ऐकायची. अगं जरा सुधर सुधर जरा सुधर. अगं हे असलं नको करू तू. मी तर खरंच सुधर. त्या मैत्रिणीचं ते नको ऐकू दे. तिला ब्लॉकला टाक ग. आणि त्या मैत्रिणीचा ग्रुप आहे ना तो पण जरा थोडासा त्याच्यानं बाहेर पडतो. बाहेर पड. तुझा संसार चांगला चाललाय ग. नाहीतर हे असल्या तुझ्या गुणांना येडा व्हायचो ग मी. येडा दारू बिरू प्यायला लागायचो. त्याच्याला बाहेर फिरायला जायचो. खरंच येडा होईल मी. नाही नाही, तिने सांगितलं तेच बरोबर आहे का. जुळतायत लक्षणं. लक्षणं जुळतायत म्हणजे सर असलं काय ती म्हणजे ती म्हणजे तुझा नवरा बोलतो ती तुला विश्वास नाही. ती मैत्रीण बोलते ती खरं वाटतं तुला. काम करा आपण बघू. आपल्याकडे वेळच वेळ वार्ता करायला. टाइमच टाइम आहे वार्ता करायला. आता करू का चालू काम. प्लीज तुझा हात जोडतो या. आता मला जेवण बनवायचं त्यामुळे मी बिझी आहे. आता मी बोलू शकत नाही. तर माझं काम चालू आहे आणि माझं काम चालू असताना मी कोणाशी बोलत नाही. तर ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करा. हा आपण नंतर बोलू. आपण कुठे जाणार नाही. आपण नंतर बोलू. काय डोक्याला ताप आहे यार.